हाय. सो हिंदवी आपली एक रिसेंटली सिडेस्को पास्ट आउट स्टुडंट आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स हिंदवी. एक मराठी मीडियम बॅकग्राऊंडची मुलगी असूनसुद्धा अहमदनगरसारख्या एक छोट्या सिटीतनं येऊनसुद्धा तिने थिअरीमध्ये 92% आणि प्रॅक्टिकल टॉप केलं आहे 85%. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुझे कष्ट आम्ही पाहिलेत. सो हिंदवी तुझी एक जर्नी प्लीज सांगशील. परवाच्या व्हिडिओमध्ये तू जरा खूप इमोशनल आहेस. आज आपण थोड्याशा छान गप्पा मारूयात. तर तुला इथली अकॅडमीची माहिती कशी कळली काय? मी पहिले तर आधी माझ्या डोक्यात होतं सिडेस्को करायचंच आहे. मला ही सिडेस्को ही थेरी म्हणजे मी ज्यांच्याकडे क्लास केला सागर सरांकडे त्यांच्या थ्रू कळली. तर त्यांनी मला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली ते काय असतं कसं असतं. तर मी त्याच्यामध्ये अजून थोडं सर्च केलं गुगलला वगैरे. तर मला कल्याणी मॅमचं ID भेटली. तर मी त्याच्यानंतर त्यांचे यूट्यूबचे खूप सुंदर व्हिडिओ आहेत तर ते बघितले. त्यावरनं कळतं की तुम्ही सिडेस्को करायला पाहिजे की नाही किंवा करायचा तर कसा करायचा. ते सर्व गोष्टी मी त्यातनं बघितल्या अभ्यासल्या आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं की मला फायनली सिडेस्को करायचा आहे. तर मग मी तसे खूप अकॅडमीज फिरले. तिथला अभ्यास म्हणजे बघितला अभ्यास कसा आहे काय आहे तिथले रिव्ह्यूज बघितले. तर त्याच्यानंतर मी पुण्याला आले. पुण्यामध्ये मॅमच्या अकॅडमीत आले मी माझी आई. तर तिथे मॅमशी बोललो तर त्यांची अकॅडमी खूप आवडली. माझ्या आईला खरं तर त्यांचं बोलणं त्यांचा स्वभाव खूप आवडला. त्याच्यामुळे माझ्या आईने निर्णय घेतला की इथेच ह्या अकॅडमीतच मला सिडेस्कोसाठी तिने ॲडमिशन घेतलं आणि सुरू झाली तुझी जर्नी. हे तू मला वाटतं लास्ट कधी जॉईन झाली होती? लास्ट इयर 1 ऑगस्ट. ऑगस्टमध्ये. आता मेमध्ये आपली एक्झाम झाली. हो. का एवढा वेळ लागला? सिडेस्को तर 3-4 महिन्यातही झाला असता. आपण सुरुवात कशी केली ते सांग. माझं बेसिक ॲडव्हान्स आधी झालेलं होतं बट माझं ॲडव्हान्समध्ये त्यांनी मशीन्स वगैरे नव्हता करून घेतला मी ज्यांच्याकडे क्लास केला त्यांच्याकडे. तर त्यानंतर मॅमनी मला परत एकदा बेसिक आणि ॲडव्हान्सचा रिफ्रेशर कोर्स करून घेतला माझ्याकडने आधी. त्यानंतर मला सिडेस्कोची ट्रेनिंग दिली. हे गरजेचं होतं का डायरेक्ट सिडेस्को करायला हवं होतं? नाही ते गरजेचं फार होतं कारण मी जे शिकले होते ते टोटली वेगळं होतं आणि ह्या अकॅडमीचं किंवा सिडेस्कोचा जो पॅटर्न आहे तो टोटली वेगळा आहे. जे सायन्सच आहे ते काही तू वेगळ्या अकॅडमीत शिकलीस म्हणून स्किनचे लेअर चेंज नाही होणार. हो बरोबर आहे. सो शिकतानाच खूप चुकीचं शिकवलं जातं मुलींना. हो. नुसतं निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्लस चेहऱ्यावर मायनस हातात असं काहीतरी थिअरीने शिकवलं जातं. नीट सांगत नाहीत की पॉझिटिव्ह काम काय करतं पोल निगेटिव्ह काय करतं. तर हा मेन तुझा अनुभव सांग की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. हो म्हणजे तुम्हाला जर मशीन्स वापरायचे असतील तर तुम्हाला नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. मुळात तुम्हाला आधी स्किन कशी आहे स्किनचा टाईप काय आहे तुम्हाला म्हणजे त्या स्किनचे कॉन्ट्राइंडिकेशन्स वगैरे माहिती पाहिजे. परत मग तुम्ही मशीन्स कशी हँडल करायची ती ऑपरेट कशी करायची किंवा कोणावर करायची नाही ते सगळं कळणं फार गरजेचं आहे. अनालिसिस कन्सल्टेशन होम केअर ते सगळं माहिती असणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही क्लायंट हँडल करू शकत नाहीत आणि ती सगळ्या गोष्टी प्रॉपर वेमध्ये इम्प्रेशनमध्ये शिकवल्या गेल्या. हे बघा काही लोकांचे अनुभव असे असतात की सिडेस्को आम्ही केलं काय उपयोग झाला पैसे वाया गेले. आपण एक मग अशी गमतीचा किस्साही बघितला एक व्हिडिओ पाहिला. असं तुला वाटतं का गं की एवढं सिडेस्को हाय रेटेड आहे आणि आय हॅव व्हेरी हाय रिस्पेक्ट फॉर सिडेस्को कारण वी आर अ स्कूल ऑल्सो. आम्ही स्कूल पण आहोत आणि मी एक्झामिनर पण आहे. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही काय कष्टात नाही सिडेस्को केलं आहे ABTC केलं आहे ऑफकोर्स आणि हा सगळा अभ्यास केला आहे. तुला असं वाटतं का काहीतरी थोडंसं शिकून तुम्ही सिडेस्को जरी झालात तरी याचा लॉंग टर्म उपयोग होतो. म्हणजे डिग्री आली हातात तुझ्या पण प्रॅक्टिस नीट मिळाली नाही अर्धावट शिकलीस तर पुढे जाऊन तू अडकशील का? तुला फक्त सिडेस्को म्हणून लोक येतील तुझ्याकडे? नाही मी ऑब्व्हियसली अडकणार कारण माझ्याकडे त्या मशीनचं अर्धवट नॉलेज असेल. मी ते एकतर चुकीच्या क्लायंटवर करेल त्याच्यामुळे मग क्लायंटला प्रॉपर होम केअर देणार नाही. तिच्या स्किनवरती इफेक्ट होणार बाकी सगळ्या गोष्टी तिच्या होणार. त्याच्यामुळे अर्धवट नॉलेजवर तुला पुढे जाऊन शिकवायचं आहे. हां मला जर पुढे जाऊन शिकवायचं असेल माझ्या अकॅडमीमध्ये तर मी अर्धवट नॉलेजवर तरी नाही शिकवू शकत. करेक्ट. हो. सो सिडेस्को हे करावंच हा तर माझा तो पहिला हे असतो. तुझं काय म्हणणं आहे? हो करायलाच पाहिजे. माझ्या मते प्रत्येक ब्युटिशियनने केलं तर अतिउत्तम आहे कारण तुमच्याकडे एक प्रॉपर नॉलेज येतं. आणि आता मार्केटमध्ये जे काही चाललं आहे की कमी पैशात काहीतरी ट्रीटमेंट्स करा चुकीचे प्रॉडक्ट वापरा
हे सगळं बंद होईल आणि क्लायंटला एक चांगली स्टँडर्ड सर्व्हिस मिळेल. हो असं वाटतं का तुला? हो वाटतं, नक्कीच वाटतं. कारण सिडास्कोमध्ये तुम्हाला प्रॉपर सगळं नॉलेज ते दिलं जातं, त्याच्यामुळे तुमच्याकडे एक ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स येतो सगळ्या गोष्टींचा, की तुम्ही हे करू शकता किंवा तुमच्याकडे बोलण्याचा हे नॉलेज आहे तुमच्याकडे, तुम्ही हे क्लायंटला करेक्टली सजेस्ट करू शकता असं. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, आपण मग अशी सर्टिफिकेशनच्या गप्पा मारत होतो की सिडेस्को एखाद्या अकॅडमीत केलं आहे म्हणजे सगळं आलंच असं नाही होत. तुम्हाला सिडेस्को व्यतिरिक्त काय काय शिकायला मिळालं, प्लीज हे नक्की सांगशील? ओके. आम्हाला त्याच्याऐवजी म्हणजे कंपनी थ्रू त्यांनी ट्रेनर्स बोलवले होते. अरोमा मॅजिक्स, जॉन्सन्स, शेरिल्स अशा वेगवेगळ्या कंपनीच्या त्यांनी ट्रेनर्स बोलवले होते. आणि तुला त्याचा उपयोग कसा, म्हणजे काय वाटतं, नॉलेज तुझं खरंच वाढलं का? हो, नॉलेज खरंच वाढलं. कारण प्रत्येक कंपनीचे प्रोडक्ट्स वेगळे असतात, प्रत्येक कंपनीचे त्यामधले इन्ग्रेडियंट्स वेगळे वेगळे असतात. त्याच्यामुळे प्रत्येक कंपनीचं नॉलेज मिळाल्यानंतर तुम्ही ऑन द फ्लोअर जेव्हा काम करतात तेव्हा ते खूप उपयोगाला येतं. तू आज मला म्हणलीस की मॅडम मला बेस्ट ब्रँड किंवा असं जॉब सांगा, आज तू कायामध्ये पण जॉब करायची हिंमत तरी दर्शवतेस. ही 1 वर्ष आधी असती का? नाही, कारण तेव्हा माझ्याकडे नॉलेज नव्हतं. नॉलेज नसल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स टोटली लूज असतो, म्हणजे तुम्ही जाऊच शकत नाही त्या ठिकाणी. आणि हे सगळे हाय ब्रँड्स आहेत, तिथं तुमच्या नॉलेजवरतीच तुम्हाला हायर केलं जातं. त्यामुळे पाहिजे तेवढं नॉलेज. सो थँक्यू. बाकी अजून इंदवीनी छान माहिती सांगितली आहे. तिचा एक व्हिडिओ आहे कॉन्व्होकेशनच्या वेळेचा, तो पण सगळ्यांनी निश्चित बघा. विश यू ऑल द बेस्ट. अहमदनगरमध्ये तू जाऊन काम करणार असं छान कर. तिथे तुझ्या पुढे जाऊन 1-2-3 वर्ष चांगली प्रॅक्टिस झाली की इन्स्टिट्यूट सुरू कर आणि चांगलं शिकव, कारण तुला इथे खूप चांगलं नॉलेज मिळालं. तुला नोट्स कशा मिळाल्या तिथे सांग, नोट्स वगैरे कशा सिडेस्कोच्या? एकदम प्रॉपर नोट्स मिळाल्या, म्हणजे अकॅडमीनी मला त्या सर्व प्रोव्हाइड्स केल्या. नोट्स, क्वेश्चन बँक्स, प्रत्येक गोष्ट. किती पेपर सॉल्व्ह केलेस? 12 पेपर मी सॉल्व्ह केले टोटली. आणि आधीच्या पेपरला तुला कमी मार्क्स मिळत होते, 70च्या खाली होतीस. नंतर अभ्यास केल्यानंतर डायरेक्ट 70, 80 आणि फायनल्सला 92ला पोचलीस. हो. सो कसं वाटतं, स्वतःला बदल स्वतः बघितलायस? हो, म्हणजे अभ्यास केल्यामुळे ते घडलंय. ऑब्व्हियसली. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे स्टडी. हां, म्हणजे मी आधी अभ्यास करत होते, पण ठीक आहे अभ्यास झाला आहे, बट ते आठवत नाही वेळेवरती किंवा तो क्वेश्चन समजत नाही. कारण मी मराठी बॅकग्राऊंडची आहे, त्याच्यामुळे इंग्लिश समजायला थोडं अवघड जातं. पण त्याच्यामुळे मग ते समजण्यासाठी पण त्यानंतर मग मी स्टडी केला, मॅमसोबत बसले, त्यांनी मला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. त्यानंतर मग मी एक्झाम दिली. आता मला तुझा तर स्पेशली अनुभव पाहिजे, म्हणजे एक्झामच्या दिवशी केवळ तू मराठी मीडियम आहेस म्हणून तुझी परीक्षा कुठे अडली का, काय झालं हे सांग. नाही, माझी परीक्षा कुठेच अडली नाही किंवा एक्झामिनर्सने सुद्धा, म्हणजे ज्या पूर्ण उत्तरं तू कशी देत होतीस ते सांग. मराठीत मी पूर्ण उत्तरं मराठीत देत होते. फक्त जे वर्ड्स असतात जे मेन ते मी इंग्लिशमध्ये कीवर्ड्स जे होते ते मी इंग्लिशमध्ये बोलले. इवन इंटरनॅशनल एक्झामिनर्सने सुद्धा असं काही हे दाखवलं नाही की मला हिची लँग्वेज समजत नाही आहे किंवा असं काही नाही आहे. तर ट्रान्सलेशन पण मॅमनेच केलं. ॲज अ इंटरनल एक्झामिनर मी ट्रान्सलेट करत होते तुझे आन्सर्स, पण जी इंटरनॅशनल एक्झामिनर असते त्यांनाही ते हुशार असतात, त्यांनाही कीवर्ड्स माहीत असतात की हिंदवी जर हे वर्ड बोलत नाही आहे तर टीचर का बोलतीये. सो तुम्हाला ते बोलायला लागतं. तर जे मराठी भाषिक आहेत आणि हा व्हिडिओ बघतायत त्यांना तू काय सांगशील की कॉन्फिडन्सने सिडेस्को द्या का काय? हो, तुम्ही जर मराठी भाषिक असताल त्यांनी पण द्या, ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांनी पण द्या, कारण खूप गरजेचं आहे. आणि भाषा ही कुठे बॅरियर होऊ शकते का तुझ्या परीक्षेसाठी, हर्डल म्हणजे आपण म्हणू एक त्याच्यातला प्रॉब्लेम असू शकते का? नाही, प्रॉब्लेम नसू शकते, पण ॲटलिस्ट तेवढं इंग्लिश आलं पाहिजे जितकं तुम्हाला म्हणजे समजण्यासाठी किंवा नोट्स वाचण्यासाठी किंवा थेरी पेपर देण्यासाठी बेसिक तुम्हाला यायलाच हवं. येस. थँक्यू व्हेरी मच.